गुड मॉर्निंग. आधी गोष्ट म्हणजे लक्ष्मी सांगत होती की प्रॉब्लेम लिहायला प्रॉब्लेम होतो आहे डायरेक्टली तुम्हाला यूट्यूबवर. तर उद्यापासून मी आजच्या दिवस राहू द्या, आजच्या दिवस कारण मी असे लिहिले की तुम्हाला कळणार नाही, मला नीट लिहून द्यावं लागतील. तर आजचे जे प्रॉब्लेम आहे ते लिहून घ्या. जसं तुम्ही ॲडजस्ट करता तसं ॲडजस्ट करा आजच्या दिवस. उद्यापासून जे प्रॉब्लेम असतील ते मी आधी तुम्हाला देऊन देईल फोटो काढून, लिहून एक चांगल्या अक्षरात लिहून फोटो काढून आधी देऊन देईल. ते तुम्ही लिहून घ्यायचे, नंतर मग लेक्चर बघायचं. म्हणजे तुमच्या हातात पण असेल तर तुम्हाला जास्त सोपं जाईल ते. ओके. आज नेक्स्ट आपण कुठं होतो? प्रॉब्लेम नंबर 62. प्रॉब्लेम नंबर 62 मध्ये दिलं आहे द पोटेन्शियल एनर्जी फॉर कन्झर्वेटिव्ह फोर्स. एक मिनिट सॉरी 62. ओके 61 बाकी, सॉरी 61 प्रॉब्लेम ॲक्च्युली हा होमवर्क आहे, पण मी थोडंसं मला सांगतो. 61 प्रॉब्लेममध्ये दिलं आहे द पोटेन्शियल एनर्जी फॉर कन्झर्वेटिव्ह फोर्स सिस्टम इज गिवन बाय यू इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स. ओके, वेअर ए and B are constant. A and B काय coefficient of x square and x are constant. Okay, find out expression for force. Okay, find काय करायचे expression for force. Second, equilibrium position. And third, potential energy at equilibrium position. घ्यावाच लागेल हा प्रॉब्लेम, होमवर्क नाही देऊ शकत, थोडा वेगळा टाईपचा. बघा काय काय फाईन करायला लावलं आहे. एक्सप्रेशन फॉर फोर्स, सेकंड इक्विलिब्रियम पोझिशन, हे ऑलरेडी आपण केलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे कसं करायचं आहे ते. अँड थर्ड वन इज पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. तर याच्यात फर्स्ट फोर्स फाईन करायचा आहे. फोर्स फाईन करण्यासाठी मी नोट्समध्ये शिकवताना एक सांगितलं होतं की रिलेशन बिटवीन फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी इज हे रिलेशन बोललो तुम्ही. काय होतं, वी नो एफ इज इक्वल टू मायनस डेल यू. डेल यू म्हणजे याला असं लिहिलं होतं मी अजून, ग्रॅड ऑफ यू. ग्रॅड ऑफ यू म्हणजे हा जो डेल आहे, हा डेल काय तो डॅबा बाय डॅबा एक्स आय, डॅबा बाय डॅबा वाय जे, डॅबा बाय डॅबा झेड के. थेरीमध्ये शिकवताना मी शिकवलं आहे, हे ग्रॅड आठवण आलं असेल तुम्हाला, हा वर्ड बोललो मी. ओके, इंटू यू. याचा मिनिंग काय होतो, मायनस हा यू मध्ये येऊन जाईल. इथं आय नाही आहे, इथं आय आहे, इथं आय नाही. काय होईल, हा डॅबा यू बाय डॅबा एक्स आय. म्हणजे हा काय स्केलर आहे, हे काय हा पूर्ण बघायला गेलं तर हा ग्रॅड जो असतो हा पूर्ण व्हेक्टर आहे. आय जे के म्हणजे व्हेक्टर असतो, याच्यामध्ये आय जे के नाही म्हणजे हा स्केलर आहे. ओके, डॅबा बाय डॅबा वाय यू जे, डॅबा बाय डॅबा झेड यू के, हा फॉर्म्युला ॲक्च्युली. बट आधी बघून घ्यायचं की यू इन टर्म्स ऑफ एक्स आहे, म्हणजे यू हा 1 डायमेन्शन दिला आहे. तर फॉर 1 डायमेन्शन हे पूर्ण का लिहितो आहे मी, कारण एकच प्रॉब्लेम आहे तसा. फॉर 1 डायमेन्शन फोर्स इज इक्वल टू मायनस डॅबा यू बाय डॅबा एक्स आहे. ओके, तुम्ही जे व्हेक्टरमध्ये घेतला तर ॲक्च्युली व्हेक्टर घ्यायची गरजच नाही, कारण 1 डायमेन्शन असेल तर तो डायरेक्टली घेतो आपण. हे 1 डायमेन्शनसाठी, हे 3 डायमेन्शनसाठी. ज्यावेळेस एक्स वाय झेड सर्व असतील त्यावेळेस समजा पोटेन्शियल एनर्जी दिली आहे,
पोटेन्शियल एनर्जी अशी काहीतरी राहिली असते x² I प्लस वाय जे. तर मी काय केलं असतं, ह्या दोघं टर्म यूज केल्या असतं इथं Z³ तिघं आहे म्हणजे हा पूर्ण फॉर्म्युला यूज केला असता. आता फक्त x आहे म्हणून फक्त एवढंच राहून जाईल. बाकीचे हे का नाही राहणार, कारण बघा u काय आहे ax² मायनस b² इथं पुट केलं तर वायने मी याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. ज्यावेळेस मी वाय विथ रिस्पेक्ट टू वाय याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल त्यावेळेस काय होईल, हा पूर्ण कॉन्स्टंट असेल म्हणजे 0 होईल, हा पण कॉन्स्टंट आहे म्हणजे 0 होऊन जाईल. विथ रिस्पेक्ट टू झेड ज्या डेरिव्हेटिव्ह घेईल मी यूच्या त्यावेळेस तो पण 0 होईल. म्हणजे या दोन टर्म आपोआप चालल्या गेले, फक्त राहिली फर्स्ट. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 f इज इक्वल टू मायनस डॅबा बाय डॅबा एक्स इंटू हा काय ax² मायनस bx काय येईल मायनस डॅबा बाय डॅबा एक्स, याला ब्रॅकेटमध्ये घेतो आहे, मायनसला आउटसाईड ठेवतो आहे. फर्स्ट टर्म आहे ax² हा मायनस ॲज इट इज डॅबा बाय डॅबा एक्स bx हा डॅबा हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण टोटल सारखाच घ्यायचा, टोटल सारखा ट्रीट करायचा. मायनस फोर्स इक्वल टू मायनस याच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए हा कॉन्स्टंट आहे आउटसाईड आहे, हा तुमच्या ए ब्रॅकेटमध्ये टॉईस एक्स, याच्या डेरिव्हेटिव्ह x² डेरिव्हेटिव्ह टॉईस एक्स, हा मायनस बी आउटसाईड एक्सच्या डेरिव्हेटिव्ह 1. कायला फोर्स ए 2ax प्लस बी, कायला फोर्स मायनस 2ax बी. फोर्स काढण्यासाठी 30 एफ इज इक्वल टू मायनस डेल यू, पोटेन्शियल एनर्जी दिली आहे, फोर्स काढायचा मला, वी कॅन फाइंड. ओके, नेक्स्ट काय होतं, इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन जे काढायची असेल मला तर मी काय करतो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पार्टिकल हा इक्विलिब्रियममध्ये असेल, वेदर इट इज इन स्टेबल अनस्टेबल ऑर नॅचरल, कोणतं बी इक्विलिब्रियम राहू द्या, फर्स्ट कंडिशन एक फिक्स आहे, du बाय dx इज इक्वल टू 0, तिघांसाठी कॉमन आहे. इक्विलिब्रियम पोझिशन काढताना ऑलवेज यूज दिस एक्सप्रेशन. ओके, हा काय येईल du बाय dx म्हणजे काय, तुम्ही हाच फाईन केला एवढंच की तो मायनस आहे तो आता प्लस होऊन जाईल. परत एकदा फाईन करून दाखवतो मी. यू काय ax² मायनस bx इज इक्वल टू 0, ह्याच्या डेरिव्हेटिव्ह येईल टॉईस ax, याच्या येईल मायनस बी इज इक्वल टू 0. लुक ॲट दिस तेच होते ॲक्च्युली, कारण मी पण तर इथं पण डेरिव्हेटिव्ह घेतला, पण एवढं की निगेटिव्ह साईन होता पुढे म्हणून तो निगेटिव्ह आला आहे, इथं पॉझिटिव्ह आला आहे, म्हणजे हा मध्ये गेला. ओके, आता याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस काय निघेल, एक्स इज इक्वल टू बी अपॉन टॉईस ए. काय ही पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम आहे, आठवण ठेवायच्या. हा कोऑर्डिनेट केव्हा असतो, ज्यावेळेस एक्स वाय झेड तिघं राहिले असते तर याला मी एक कोऑर्डिनेट म्हटलं असतं. मी परत वाय काढला असता आणि एक्स आणि वायच्या दोघांच्या कॉम्बिनेशनने पोझिशनचा तो पॉईंट काढला असता. आता सिंगल आहे म्हणजे ॲक्च्युली याच्या ग्राफ जर तयार केला तुम्ही तर तो पॉईंट कुठंतरी तुम्हाला इथं डायरेक्टली दिसेल, ए अपॉन 2b. देर इज नो वाय काही नाही, मग याच्या पोझिशन जर घेतली तुम्ही तर काय हा ए अपॉन 2b असा राहील आणि हा 0 राहील, असं काहीतरी राहील ते. ओके, एक्स म्हणजे याची ज्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकलची इक्विलिब्रियम पोझिशन ही एक्स ॲक्सिसवर आहे इन पॉझिटिव्ह साईड. हाला नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जीसाठी इक्विलिब्रियम काढायचं आहे. ओके, इकडं दिसेल वाटतं, लहानसं आहे ते, हे काहीतरी वेगळी, याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम पोझिशन.
ही कशी काढतात, ही कशी काढतात बघा. यू इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल. पार्टिकल कुठेही असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी ही असेल असं दिलं आहे. जसं जसं एक्स व्हॅरी होईल पोटेन्शियल एनर्जी व्हॅरी होत जाईल. म्हणजे तुम्ही पार्टिकल स्पेसमध्ये कुठेही ठेवा तर त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी ही असेल. मग ओके बघा एक एकदा नीट दाखवतो मी तुम्हाला. पार्टिकल इथं कुठंही फिरत असेल एक्स ॲक्सिसवर वायवर कुठेही असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स. हा याच्या मिनिंग आहे. दुसरी गोष्ट इक्विलिब्रियम पोझिशन कुठं काढली मी, इथं कुठंतरी ती आहे A/2B. म्हणजेच ही पोझिशन काय आहे, इथं ज्यावेळेस पार्टिकल येईल त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी ही तर त्याची जी पोझिशन ही काय असेल इक्विलिब्रियम असेल. म्हणजेच या पोझिशनवर जी मला पोटेन्शियल एनर्जी असेल त्याची ती काय असेल पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम. बघा अजून एकदा सांगतो मी. पार्टिकल कुठं पोटेन्शियल एनर्जी दिलेली ही पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी दिली. याचा अर्थ काय होतं आहे की पार्टिकल कुठेही असेल त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी अशी काहीतरी असेल. जसं पार्टिकल पोझिशन चेंज करत जाईल एक्स तसे ती व्हॅरी होईल. कारण एक्स आहे इथं. हा समजा एक्स इज इक्वल टू 2वर असेल तो त्यावेळेस इथं 2 पुट करा पोटेन्शियल एनर्जी एक्स इज इक्वल टू 2वर असताना निघेल. 1वर असेल तर 1 पुट करू एक्स इज इक्वल टू 1वर असताना निघेल. तो एक्स इज इक्वल टू 1वर ज्यावेळेस असायची पोटेन्शियल एनर्जी ती निघेल. ओके. बट याच्यावरून आपण इक्विलिब्रियम पोझिशन फाईंड केली आणि ती ही हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर ज्यावेळेस पार्टिकल येईल त्यावेळेस तो कोणत्या कंडिशनमध्ये असेल इक्विलिब्रियममध्ये असेल. आणि त्यावेळेस त्याची जी एनर्जी असेल ती कोणती एनर्जी असेल ती ही नसताना ही असेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट इक्विलिब्रियम. आणि ती कशी फाईंड करतो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इक्विलिब्रियम पोझिशन कोऑर्डिनेट ही जी व्हॅल्यू बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन कोऑर्डिनेटची जी व्हॅल्यू आहे इन potential energy of particle. That is equation first. इक्वेशन फर्स्ट जे हे पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल आहे. बघा तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये काढायला लावलं असेल की फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. आधी काय करायचं कोऑर्डिनेट काढून घ्यायचा. हा पोझिशन कोणती ती काढायची आणि ती पोझिशनची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करून द्यायची. या एनर्जीमध्ये पुट केली यू इज इक्वल टू AX² मायनस BX. इथं नाही होणार ती. इथं घेतो हा मी लिहिताना थोडंसं ॲडजस्ट कर जा. यू इज इक्वल टू AX² मायनस BX. एक्स ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू का पुट करणार मी ही B/2 A² मायनस B. एक्सची व्हॅल्यू का पुट करेल मी B/2 आता इथून AB कॉमन आहे. कॉमन घेण्यापेक्षा काय होईल तो ओके ठीक आहे. दिस ए कॅन्सल. ओके हा राहिला तुमच्या B² मायनस हा काय राहिला तुमच्या B² A. इथं पण A राहील. हा एक जे कॅन्सल होईल. हा सिंगल आहे हा स्क्वेअर आहे हा एक कॅन्सल होईल. मायनस दर 0. हाऊ दिस पॉसिबल. ओके काय हा ए सोबत कॅन्सल झाला सिंगल ए राहिला तो इथं. ओके B² हा 2चा पण स्क्वेअर होईल. हा राहील तुमच्या 4. याला जर सॉल्व केला तर तो येतो मायनस B²/4A. मायनस B²/4A. ओके काय केलं बघा आधी पोटेन्शियल एनर्जी दिली होती फाईन करायचं तो फोर्ससाठी हा फॉर्म्युला आहे. पुट केला
ॲन्सर काढला फोर्स. नंतर इक्विलिब्रियम पोझिशन हे ऑलरेडी आपण आधी पाहिलेलं आहे तसंच येते, फक्त इथं ए एन बीमध्ये तिथं काहीतरी व्हॅल्यू राहायच्या. ओके. अँड थर्ड इम्पॉर्टंट हे पुष्कळ क्वेश्चन याच्यावर येतो, पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. त्याच्यासाठी आधी काय करायचं, इक्विलिब्रियम पोझिशन फाईंड करून घ्यायची आणि ती त्याच पोटेन्शियल एनर्जीमध्ये पुट करण्याची जी दिलेली असेल. ती येणारं जे आन्सर असेल ते असेल पोटेन्शियल एनर्जी ॲट इक्विलिब्रियम. याला असं लिहा. या टाईपचे जास्त प्रॉब्लेम नाही आहेत ॲक्च्युली, पण येताना म्हणजे पुष्कळदा असा प्रॉब्लेम येतो. हां, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 62. हा होमवर्क नंतर मी सॉल्व करून दिला. प्रॉब्लेम नंबर 62 काय दिला आहे, अ चेन ऑफ मास अँड एम. चेनचे मास दिलं आहे, कॅपिटल एम आहे, ते कॅपिटल एम करून घ्या. अ चेन ऑफ मास कॅपिटल एम, मास ऑफ चेन. ओके. लेंथ दिली capital L, is held on frictionless table in such way that 1/nth part is hanging below the edge of table. ओके. एक टेबल आहे, टेबलवर एक चेन ठेवली जिची लेंथ किती आहे, कॅपिटल एल आहे. दिस इज अ सरफेस. नंतर बघा, एक चेन आहे, चेनवरच्या चेनला टेबलच्या कोपऱ्याला मी कॉर्नरवर ठेवली, अशी ठेवली की त्याच्या काही पार्ट हा खाली आहे आणि काही टेबलवर रेस्टमध्ये. ओके. हा जो पार्ट आहे याची लेंथ दिली त्यांनी, याची लेंथ काय दिली, 1/nth पार्ट, nth. ओके. 1/nth पार्ट इज हँगिंग. एवढी लेंथ आहे. एवढी लेंथ म्हणजे काय, जी टोटल लेंथ आहे, टोटल बघा 1/nth पार्ट म्हणजे काय, जी टोटल लेंथ आहे त्याच्या nth 1/nth एवढा पार्ट हँगिंग आहे. तर टी जे येईल ती येईल लाईक दिस. कळलं का. समजा त्यांनी सांगितलं असं की 1/2 पार्ट, तर मी काय लिहिलं असतं, 1/2 म्हणजे काय, L/2. 1/2 पार्ट राहिला असता तर याच्या हाफ भाग हँगिंग आहे, याचे हाफ भाग म्हणजे याची लेंथ किती आली असती, L/2. टोटल एल आहे, काय आली असती, L/2 आली असती. त्यांनी सांगितलं असं की 1/3, 1/3 पार्ट ज्यावेळेस खाली असं म्हटलं असतं, तर मी काय केलं असतं, 1/3 म्हणजे काय आलं असतं, ती L/3. जेवढी लेंथ आहे त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड केला, तर थर्ड पार्ट असेल तो असेल हँगिंग, बाकीच्या वरती. त्यांनी तर सांगितलं की 1/nth पार्ट. 1/nth पार्ट म्हणजे लेंथ काय येईल, दिस. लेंथ of hanging part is equal to L/n. ओके. अजून पुढे, कॅल्क्युलेट द वर्क डन टू पुल द हँगिंग पार्ट ऑफ द चेन. ओके. हा द हँगिंग पार्ट आहे, हा याला वरती ठेवण्यासाठी म्हणजे वरती पुल करण्यासाठी किती वर्क डन लागेल हे फाईंड करायला लावलं आहे. वर्क डन टू पुल हँगिंग पार्ट हे आपल्याला फाईंड करायला लावलं आहे. आता बघा, वर्क डन फाईंड करण्यासाठी आपल्याकडे समजा एक कोणती फिगर राहिली असती, क्लोज फिगर राहिली असती, तर आपण कन्झर्वेटिव्हची कन्सेप्ट यूज केली असती.
इथं क्लोज फिगर नाही म्हणजे ती गेली. ओके, वर्क डन फाईंड करण्यासाठी आपल्याकडे नेक्स्ट फॉर्म्युला आहे डॉट प्रॉडक्ट आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तो यूज केला असता केव्हा, ज्यावेळेस फोर्स हा कॉन्स्टंट राहिला असता. नाहीतर कॉन्स्टंट नसेल व्हेरिएबल राहिला असता तर आपण इंटिग्रेशन केलं असतं, इंटिग्रेशन एफ डॉट डी एस केलं असतं. बट ते पण यूज होणार नाही तर काय, इथं फोर्स दिलेला नाही. फर्स्ट अपॉन फोर्स दिलेला नाही. ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्याला जी एवढा फोर्स इथं माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला याला ओढत राहील, मला त्याच्या अपोजिट डायरेक्शनला वर्क डन करायचे. बट डिस्प्लेसमेंट ही मला माहिती आहे. बट प्रॉब्लेम काय आहे की हा एक इथला आहे असं बॉडी राहिली असती आणि हे एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं असतं होऊन गेलं असतं. पण याच्यात काय इथं मास वेगळं, इथं वेगळं, सर्व ठिकाणी मास हे वेगवेगळं आहे. इथल्या मासला इथं घेऊन जाण्यासाठी डायरेक्टली मी काय केलं असतं, फोर्स इज इक्वल टू एम, जेवढं डिस्टन्स आहे ह्या मासला एवढं डिस्टन्स कव्हर करायचे. मी डायरेक्टली फोर्स इज इक्वल टू काढला असता, हा काय आला असता मायनस आला असता. कारण काय फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हा इथला जो बॉक्स आहे ही जी कडी ही वरती गेली असती, हिच्या मास जर एम राहिलं असतं तर. बट प्रॉब्लेम काय आहे, मास इथं पण आहे, इथं पण आहे. इथलं जे मास वरती जाणार आहे त्याच्यासाठी डिस्टन्स हे नाही, त्याच्यासाठी एवढं डिस्टन्स आहे, याच्यासाठी एवढं आहे, म्हणजे व्हेरिएबल आहे ॲक्च्युली. तर याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज नाही करू शकत. याच्या जागेवर जे असं राहिलं असतं, एक बॉक्स राहिला असता आणि एल अपॉन एन तेवढं असं राहिलं असतं आणि मी म्हटलं असतं की हा बॉक्सला मला इथं घेऊन जायचं आहे, तर वर्क डन फाईंड करा. त्याच्यासाठी वर्क डन कालं असतं, त्याचे जे मास आहे खाली जी आणि तेवढं डिस्टन्स जायचं आहे ते एल अपॉन एन आणि हा असता मायनस का आला असता, कारण डिस्प्लेसमेंट वरती झालं असतं, वर्क डन खाली झालं असतं, फोर्स खाली राहिला असता, डिस्प्लेसमेंट वरती झालं असतं म्हणून तो मायनस आला असता. बट इथं प्रॉब्लेम काय आहे, इथं पण मास आहे, इथं पण सर्व ठिकाणी मास आहे, म्हणून आपण तो फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकत नाही. आता याला यूज करण्यासाठी पोटेन्शियल एनर्जीचे कन्सेप्ट यूज केले जाते. आता बघा आन्सर वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला हे माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे कन्झर्वेटिव्ह फोर्सने येणारं वर्क डन असेल. आपण असं घेतो ते वर्क डन इज इक्वल टू डी यू. ओके, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. डी यू म्हणजे काय येईल, यू एफ मायनस यू इनिशियल 1. आपल्याला हे जे वर्क डन काढायचं आहे या चेनसाठी, म्हणजे मला काय फाईंड करायचं आहे, यू एफ मायनस यू आय. ओके, मी काय कन्सिडर करतो की टेबलचे हा जो प्लेस आहे याला रेफरन्स पोझिशन म्हणून कन्सिडर करतो. काय तो रेफरन्स पोझिशन. रेफरन्स पोझिशन असल्यामुळे काय झालं बघा, हा जो पार्ट आहे, हा जो पूर्ण पार्ट आहे याची पोटेन्शियल एनर्जी काय राहील, 0 राहील. फक्त याची पोटेन्शियल एनर्जी, आता याची पोटेन्शियल 0 केव्हा होईल, मला काय करायचं आहे, हा जो हँगिंग पार्ट आहे याला वरती घेऊन जायचे, पुल आउट करायचे. पुल करण्यासाठी आपल्याला वर्क डन विचारलेलं आहे. ओके, वर्क डन टू पुल द हँगिंग पार्ट. याला या हँगिंग पार्टला पुल करायचं. पुल केल्यानंतर हा पार्ट कुठं जाईल, टेबलच्या या सरफेसवर चालला. टेबलच्या सरफेसवर चालला जाईल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय येईल, 0 होऊन जाईल. म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, फ्रॉम फिगर यू एफ इज इक्वल टू 0. बघा ही चेन वरती चालली गेली, टेबलच्या सरफेसवर चालली गेली. एंडिंग प्रोसेस तशी असेल ना, हँगिंग पार्टला मला वरती घ्यायचे. ज्यावेळेस टेबलच्या सरफेसवर आली ती मी त्याला रेफरन्स पोझिशन मानले. रेफरन्स पोझिशन आहे म्हणजे ही चेन फायनली इथं आल्यानंतर, टेबलच्या सरफेसवर आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाईल, त्याची 0 होऊन जाईल. ओके, सो वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फ्रॉम, राहू द्या याला लागलेस, याला इक्वेशन 2 देऊ. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. तर इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ऑफ चेन ह्या पार्टची, एवढ्या पार्टची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मला फक्त याचा विचार करायचा, कारण मला यालाच वरती घेऊन जायचं आहे, मी याचा विचार करणारच नाही. ओके, तर याची पोटेन्शियल एनर्जी, आता बघा हा पार्ट असा आहे काहीतरी, ही तुमची काय आहे, रेफरन्स पोझिशन आहे. मी याच्या साईडला एक हे काय चेन आहे. आपण एक रॉडचा प्रॉब्लेम पाहिला आहे. रॉडचे एक हे पाहिलं तर काय म्हणतात ते, व्हर्टिकल रॉड ज्यावेळेस ठेवलेला असेल एखाद्याच्यावर,
असा व्हर्टिकल रॉड ठेवला असेल तर त्याची पोटेन्शियल जे काढतो, त्याची पोटेन्शियल जे काढताना काय करायचं आपण, त्याला आधी हॉरिझॉन्टल कन्सिडर करायचो, नंतर त्याला व्हर्टिकल करायचो. हे जे डिस्प्लेसमेंट होतं हे डिस्प्लेसमेंट होतं काहीतरी काढायचो आणि त्याच्यावरून त्याची पोटेन्शियल एनर्जी फाईंड केली होती आणि ती पोटेन्शियल एनर्जी आली ती mgh/2. mgh/2 काय, सेंटर ऑफ मास घ्यायचो आपण. ओके, सेंटर ऑफ मास किती डिस्प्लेस झाला इथून इथपर्यंत झाला, म्हणजे व्हर्टिकली तो हाफ एवढी लेंथ कव्हर केली, हाफ एवढी हाईट. एच काय आहे, लेंथ ऑफ दिस रॉड, हाईट ऑफ दिस रॉड. ओके, हाफ आहे म्हणून h/2. ओके, वरती h/2 गेला दिस. वर्क डन काढायचो आपण. वर्क डन काढलं म्हणजे परत एक्सप्लेन करतो लागलेस मी. याचे वर्क डन जे येईल ते येईल मायनस mgh/2. का, बघा हा जो पार्टिकल आहे हा सेंटर ऑफ मास, ज्यावेळेस हा रॉड असा होता, हा इथून इथपर्यंत गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट असं झालं. हे जे डिस्प्लेसमेंटचा हा जो कॉम्पोनंट आहे ह्या कॉम्पोनंटमुळे वर्क डन येणार नाही, कारण काय, हॉरिझॉन्टल आहे आणि फोर्स येतं डाऊनवर्ड डायरेक्शन. फक्त एवढ्या कॉम्पोनंटमुळे वर्क डन आहे. मग एवढ्या कॉम्पोनंटमुळे येणार वर्क डन का असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय, mg. डिस्प्लेसमेंट काय, याची जी हाईट h आहे तर हा मिडल म्हणजे काय आला h/2. पण डिस्प्लेसमेंट वरती होतं आहे, फोर्स खाली आहे म्हणून मायनस. हा तुमचा वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह. अँड देन चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ धिस, तो हा आला. तर हे होते पोटेन्शियल एनर्जी mgh/2 असं व्हायचं. ओके, mgh/2. मी तुम्हाला नंतर आणि सांगितलं होतं की तुम्ही समजा ह्याला रेफरन्स पोझिशन मानली तर तो काय होतं -mgh/2 रेफरन्स पोझिशनच्या खाली. आता इकडे बघा, हा रॉड, ही जी चेन आहे, इथं नाही विकाललं तरी चालेल. आता ही जी चेन आहे ही चेन रॉडसारखीची. ओके, इथं व्हर्टिकली हँग केलेली म्हणजे व्हर्टिकली. आता हिला इथं जायचे म्हणजे ही काय होईल, असं होईल. रॉड जसा व्हर्टिकल होत होता, ओके, व्हर्टिकल होताना की असा व्हर्टिकल राहिला असता, तो हॉरिझॉन्टल झाला असता. असा होताना तो वरती गेला असता आणि रेफरन्स पोझिशन ही मानली असती तर पोटेन्शियल एनर्जी -mg येते. म्हणजेच माझं असं म्हणणं आहे की रेफरन्स पोझिशन असताना, ही रेफरन्स पोझिशन आहे, हा रॉड व्हर्टिकली असं हँग केलेला आहे तर पोटेन्शियल एनर्जी ते -mgh/2. याची पोटेन्शियल एनर्जी काय येईल, मग याची पोटेन्शियल एनर्जी येईल मायनस त्याचं मास जेवढं असेल तेवढं, मास ऑफ एच का सांगितलं मी, हँगिंग पार्टचं मास आहे म्हणून मास ऑफ एच घेतलं मी, हा राहील g. ओके, नंतर याला m बी राहू दिला तरी चालेल, m. ओके, आणि लेंथ आता याची लेंथ किती आहे, त्याचा याची लेंथ आहे l/n. बट आपण इथं बघा, म्हणून ह्या गोष्टी ह्या तुम्ही क्रॅम्प करून ठेवायच्या, आठवण द्यायच्या. ह्या स्टँडर्ड केसेस आहेत काही, ह्या तुम्हाला यूज करून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता याच्यात लेंथ h होती, मी काय घेतली h/2 मीन्स सेंटर ऑफ मास h/2. आता त्याच्यात हँगिंग पार्टची लेंथ किती, l/n आहे. मी काय घेईल इथं सॉल्व करताना l/2n. का, एवढ्याच पार्टची ही जी लेंथ काढली तुम्ही ही, तर ती येईल l/2n. ओके, कन्फ्यूज नका द्या, 2 का घेतला, इथं l/n आहे, l/nला 2n केलं. हा आला तुमच्या, ही आली तुमची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. आता बट इथं लिहून घ्यायला लागलेस, हिअर m इज इक्वल टू मास ऑफ हँगिंग पार्ट. हँगिंग पार्टचं मास इथे तुम्ही प्रॉब्लेम बघितला, त्याच्यात ते ऑप्शन दिले असतील तर ते इन टर्म्स ऑफ लेंथ ऑफ द मास ऑफ द चेन आहे, म्हणजे कॅपिटल एमच्या लँग्वेजमध्ये. इथं काय आहे, मास ऑफ हँगिंग पार्ट आहे. मला आता हा मास काढावा लागेल. याला मी म्हणेल इक्वेशन 3. थोडा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, ह्या डायग्राम काढून घ्यायच्या. हां, सेकंड स्टेप इथं लिहितो मी प्रॉब्लेमची, नंतर परत तिकडे जवाब येईल. ओके,
mass of hanging part m इज इक्वल टू, आता हे मास, ह्या चेनचं मास ते काय येईल, आधी सांगितलं आहे पूर्ण चेनचं मास काय दिलं आहे कॅपिटल एम. मला एवढ्याच पार्टचा मास काढायचे, मी काय करेल मास ऑफ होल चेन डिवाइड बाय पूर्ण जी लेंथ आहे चेनची होल लेंथ जी असेल ती कॅपिटल एल त्याच्याने डिवाइड करेल अँड एवढ्या मासने एवढ्या जेवढे जे पार्ट आहे त्याच्या लेंथने मल्टिप्लाय करेल, त्याची लेंथ येईल एल अपॉन एन. ओके, ती का आली एल अपॉन एन, हा तुमचा मास. सो फ्रॉम इक्वेशन 3 काय आली ती पोटेन्शियल एनर्जी, यू इनिशियल इज इक्वल टू मायनस एम जी, एमला राहू द्या, जी इकडे घेतो मी, हा जी पुढे लिहिला, हा आला तुमचा एल अपॉन टॉईस एन, हा जो एम होता एमची व्हॅल्यू आता मी ही पुट करतो आहे ती राहील कॅपिटल एम अपॉन एल, एल अपॉन एन. दिस एल कॅन्सल, अजून काय कॅन्सल होतो आहे एनच्या एन स्क्वेअर होईल, सर्व राहील मायनस एम आधी घेतो आहे मी एम जी एल अपॉन 2 एन स्क्वेअर. काय आली इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ही आली इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ओके, इक्वेशन नंबर 4. आता मला काय फाईन करायचं होतं, ॲक्च्युली मला फाईन करायचं आहे वर्क डन. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 4, 1, 2 and 4. 1 वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स, म्हणजेच काय याला इथून वरती घेऊन जाण्याचे वर्क डन इज इक्वल टू काय होतं मायनस यू एफ मायनस यू आय. ओके, हा मायनस यू एफ काय येईल 0, यू आय काय आहे मायनस आहे, हा ऑलरेडी मायनस, हा अजून मायनस, तो काय येईल एम जी एल आहे, हां स्क्वेअर वाटतो तो एम जी एल अपॉन 2 एन स्क्वेअर. दिस मायनस, हा मायनस राहील, हा झाला तुमच्या एम जी एल अपॉन 2 एन स्क्वेअर. वर्क हे वर्क डन आपल्याला फाईन करायचे. हे वर्क डन लागणार तुम्हाला ह्या हँगिंग पार्टला पूर्ण टेबल, म्हणजे इकडनं तुम्ही जर याला पुल आउट केलं तर हा हँगिंग पार्ट हळूहळू करत पूर्ण टेबलवर येईल. या हँगिंग पार्टला टेबलवर येण्यासाठी हे वर्क डन लागेल. हँगिंग पार्टचे मास जे पण असेल वॉट एव्हर, पण याची जी याच्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो कुठं आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हा पार्ट जातो कुठे आहे वरच्या डायरेक्शनला, इथं जाण्यासाठी हा वरती जाणार आहे, म्हणजेच दोघांमधला अँगल 180 डिग्री, म्हणून वर्क डन का आलं निगेटिव्ह आला. ओके, वर्क डन निगेटिव्ह आला. बघा काय केलं आपल्याला, काय करायला लावलं होतं, एक चेन दिली होती, कॉर्नरला चेन ठेवलेली होती. दुसरी गोष्ट चेनची लेंथ दिली होती, जेवढी हँगिंग पार्ट याची लेंथ दिली होती, त्यांनी सांगितलं होतं की 1/nth पार्ट ऑफ होल लेंथ, पूर्ण लेंथच्या 1/nth पार्ट, म्हणजेच काय इथं एल ठेवायचं आहे, एल अपॉन एन, ही एवढी लेंथ इथं हँग केलेली होती. त्यांनी विचारलं होतं की वर्क डन, फाइंड द वर्क डन टू पुल दिस हँगिंग पार्ट ऑन टेबल, म्हणजे पूर्ण टेबलवर घेऊन जायचं आहे, त्याच्यावर वर्क डन फाईन करायचं आहे. वर्क डन फाईन करण्यासाठी फोर्स लागतो, इथं फोर्स दिलेला नव्हता. ॲक्च्युली फोर्स जर बघितलं तुम्ही तर तो येतो एम जी एवढा, पण तुम्ही ती कन्सेप्ट यूज करू शकत नाही वर्क डनची. फोर्स इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ही कन्सेप्ट यूज करू शकत नाही. डिस्प्लेसमेंट एल अपॉन एन आहे, बट फोर्स इथं वेगळा असेल, या पार्टवर वेगळा, इथं वेगळा, इथं वेगळा, इथं वेगळा असेल. सर्व ठिकाणी वेगवेगळे फोर्स आहे, कारण काय हाईट व्हॅरी होते. म्हणून ह्या चेनवर याच्या जागेवर डायरेक्टली असा एक बॉक्स राहिला असं मी सांगितलं की हा बॉक्स तुम्ही इथं घेऊन जा या टेबलवर, तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज केला असता, कारण तो एक सिंगल जागेवर आहे. इथं वेगळं मास, इथं मास नाही, पण चेनचे मास इथं पण आहे, इथं पण, इथं पण आहे, म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकत नाही. म्हणून मी काय फॉर्म्युला यूज केला,
वर्क डन ड्यू चेंज इन पोटॅन्शियल. मी काय केलं, फायनल पोटॅन्शियल जी काय आहे ती काढून घेतली, इनिशियल काय ती काढली आणि पुट करून दिलं. फायनल तर ऑब्वियसली टेबलवर येणार होती, त्याला रेफरन्स पोझिशन मानला म्हणती 0 होऊन जाईल. राहिली इनिशियल. तर इनिशियलसाठी काय केलं मी, ओके, इनिशियलसाठी करताना काय केलं तेच आपली जी कन्सेप्ट होती रॉडची, एक रॉड ज्यावेळेस असा असेल बघा, ह्या क्रॅम्प करून ठेवायच्या. त्या क्रॅम्प करायच्या का, कारण तुम्हाला ही पोझिशन राहते. पूर्ण प्रॉब्लेममध्ये काहीतरी दिलेलं असेल त्याची एक अशी पोझिशन असेल जी तुम्ही जे स्टँडर्ड केसेस जे घेतला त्याच्याशी मॅच होते. आता याच्यात ही जी पोझिशन होती ही का होती, रेफरन्स पोझिशनला एक चेन टच आहे. याच्यात येणारी पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे याच्यातली इनिशियल पोटॅन्शियल एनर्जी होती. याच्यात येणारी पोटॅन्शियल जी आपण फाईंड केलेली तीच इथं आणि देन फॉर. थोडे हार्ड प्रॉब्लेम आहे ते, पण तुम्ही परत पाहणार म्हणून जास्त वाचणार. जेवढ्यादा तुम्ही रिपीट करणार, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार तेवढं तुम्हाला ते आठवण राहत जातील. आणि प्रॉब्लेम सॉल्व करताना काही पॉईंट वेगळे वाटले, न्यू वाटले तर ते नोट करत जा, नोट करून घ्यायचे नोटबुकमध्ये. ते तुम्ही परत वाचायचे, त्यावेळेस तुम्हाला ते आठवण राहील. कळायला ते कळून जातात. अनसॉल्व ज्या ट्राय करतो ना आपण त्यावेळेस जमत नाही. ते परत वाचा आणि काय होतं आहे नेमकं ते बघा. ओके, नेक्स्ट आहे इझी प्रॉब्लेम, एक 63 नंबरचा प्रॉब्लेम. त्याच्यात काय केलं, एक रॉड दिला आहे. अ रॉड ऑफ मास m and L इज प्लेस. याच्या मास दिलं आहे स्मॉल m आणि लेंथ दिली कॅपिटल L. जास्त काय लिहित नाही मी, दिलेली. ओके, फाइंड द वर्क डन बाय, सॉरी तुम्हाला इथूनच लिहायचं ना, पण मास ऑफ रॉड n, लेंथ ऑफ रॉड कॅपिटल L. ओके, फाइंड द वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी to alter its configuration from horizontal position to the vertical position. आता प्रॉब्लेम कसा दिला आहे बघा, प्रॉब्लेम लिहितो हां, त्याच्यात काय आहे बघा, फाइंड द वर्क डन, फाइंड द वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी to alter its configuration from horizontal position to vertical position. प्रॉब्लेमचा मीनिंग बघा, एक रॉड दिला आहे या कंडिशनमध्ये आणि एक व्हर्टिकल पोझिशन पण दाखवली त्याची अशी. ओके, असा रॉड दाखवला आहे. फाइंड द वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी टू अल्टर. वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी का फक्त, ओके शिट, वर्क डन by the work done by external forces, sorry work done by external force. Okay, find the work done by external force against gravity to alter its configuration from horizontal position to the vertical position. म्हणजे काय, रॉड आधी हॉरिझॉन्टल पोझिशन ठेवला आहे, फ्रॉम हॉरिझॉन्टल टू द व्हर्टिकल पोझिशन. त्याच्या आधीचं कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय आहे, ओके, सिच्युएशन काय, त्याच्या आधीचं कॉन्फिगरेशन काय आहे, हॉरिझॉन्टल आहे. ओके, हॉरिझॉन्टलपासून तो व्हर्टिकल होतो आहे.
हॉरिझॉन्टलपासून तो काय होतो आहे व्हर्टिकल होतो आहे. तर त्यांनी विचारलं की फाइंड द वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. आता याला इथून असं करण्यासाठी काहीतरी वर्क डन लागणार आहे, कोणतरी असा फोर्स ॲक्ट करेल याच्यावर या डायरेक्शनला असा, मग तो हळूहळू या पोझिशनला आहे. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, ही त्याची फायनल पोझिशन आहे. बघा, ही त्याची इनिशियल पोझिशन, ही त्याची फायनल पोझिशन. त्यांनी काय फाईन केलं, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. या रॉडला इथून इथं घेऊन यासाठी जो फोर्स लागणार, जो फोर्स आहे त्या फोर्स येणारं वर्क डन फाईन केला. बट त्यांनी हा फोर्स दिलेला नाही, एक्सटर्नल फोर्स दिलेला नाही, फक्त सांगितलं एक्सटर्नल फोर्स. वर्क डन फाईन करण्यासाठी मला डिस्प्लेसमेंट, चला ठीक आहे आपण डिस्प्लेसमेंट तर काढून घेतलं असतं, याच्या सेंटर ऑफ मास घेतलं असतं, असं केलं असतं, याच्या एक कॉम्पोनंट हा कॉम्पोनंटमुळे वर्क डन येणार नाही, फक्त ह्या कॉम्पोनंट मिळालं असतं. बट मला फोर्स दिलेला नाही. त्यांनी वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायला लावलेला नाही. त्यांनी काय सांगितलं आहे, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. नेक्स्ट लाईन बघा त्याच्या पुढे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ॲक्च्युली हा जो रॉड आहे इथून मला इथं घेऊन जाण्यासाठी, इथून असं पुट करण्यासाठी मला वर्क करावं लागेल, फोर्स लावावं लागेल. का लावावं लागतं आहे, कारण याचे जे वेट आहे mg वेट, हे कंटिन्युअसली याला खाली ओढतं आणि मी वरती घेऊन जातो. हे जे वेट राहिलं नसतं तो इझिली असा चालला गेला असता. एखादी हलकी वस्तू इझिली आपण ठेवतो, जड वस्तू ठेवली जात नाही. जड वस्तू का ठेवली जाते, कारण त्याचे जे वेट असतं ते त्याला कंटिन्युअसली खाली येत असं, मग आपल्याला जास्त फोर्स लावून त्याला वरती ठेवावं लागतं. म्हणजे आपण काय करतो की ग्रॅव्हिटीचा जो पुल आउट जे करतं ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे त्याच्या अपोजिट, त्याच्या अगेन्स्ट आपण दुसरा फोर्स लावतो आपण, आणि मग त्यावेळेस त्याला वरती ठेवतो. ओके, म्हणजे आपण जे वर्क डन करतोय ते कोणतं वर्क डन आहे, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टमध्ये करतोय. ग्रॅव्हिटी खाली वर्क करते, आपण वरती घेऊन जातो. आपलं वर्क डन जास्त असेल तो बॉक्स वरती त्याला येतो. सिमिलरली हा रॉड इथं जाईल केव्हा, तुम्ही केलेलं वर्क डन ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असेल. मग तुम्ही केलेलं वर्क डन म्हणजे कोणतं, ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट केलेलं वर्क डन असतं. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट म्हणजे काय, ग्रॅव्हिटी जे वर्क करते त्याच्या अपोजिट वर्क. त्याच्या अपोजिट वर्क म्हणजे काय, निगेटिव्ह ऑफ द वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचे जे वर्क आहे त्याच्या निगेटिव्ह साईन, जे त्याला तुम्ही निगेटिव्ह साईन लावलं तर ते वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी होता बाय एक्सटर्नल फोर्स. तुम्ही एक फोर्स लावला त्याच्याने ह्या रॉड असा झाला. ओके, ग्रॅव्हिटी खाली ओढत होती, तुम्ही फोर्स वरती लावला आहे म्हणून असायला. मग फोर्सने वर्क डन किती केलं, ग्रॅव्हिटीने जेवढं खाली केलं, याला इथून इथपर्यंत जाताना ग्रॅव्हिटीने जेवढं डाऊनवर्ड डायरेक्शनला वर्क डन केलं त्याचे निगेटिव्ह वर्क डन या फोर्सने केलं, त्याच्या अपोजिट वर्क डन केलं, म्हणून हा रॉड इथं येऊन गेला. कळलं, इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तुम्हाला फाईन करायचे असेल वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स, नो नीड ऑफ एक्सटर्नल फोर्सची गरजच नाही आपल्याला फाईन करावं लागतं इथं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. ओके, लिहिता हे जेवढं सांगितलं तेवढं आठवण ठेवा की लिहून ठेवता. ते काय तुमच्या लँग्वेजमध्ये लिहून ठेवायला लागलेस, नाही तर मग मी इथं लिहूनच देतो. चला ठीक आहे. वर्क आन्सर आहे वर्क डन by F external against gravity is equal to negative of work done by gravity. क्या ड्यू टू ग्रेविटी क्या, आठवण ठेवायचा. अगेन्स्ट वर्ड यूज केला की ज्या फोर्सच्या अगेन्स्ट दिलं ग्रॅव्हिटी त्याचे वर्क डन फाईन करून घ्यायचे. बट त्याला त्याची जी साईन असेल ती निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करून द्या, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करून द्या. ओके, याला कन्झर्वेटिव्ह म्हणतो आपण किंवा मग वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो आपण. आता वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आता हे करण्यासाठी मी काय करेल, mg डाऊन डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होतं आहे, पण डिस्प्लेसमेंट डायरेक्ट व्हर्टिकली इथपर्यंत होतं आहे. तुम्ही डायरेक्ट बी लॉजिक लावलं की सेंटर ऑफ मास सर इथून इथं मूव होतं आहे. आपण काय करतो, रॉड ते घेत असतो ना, सेंटर ऑफ मास घेतो, सेंटर ऑफ मास इथून तर इथं मूव होतं. म्हणजे त्याचे दोन डिस्प्लेसमेंट आहे, एक हे एक हे. समजा याची लेंथ कॅपिटल एल दिलेली आहे आपल्याला, तर एवढी जी लेंथ येईल हे काय येईल, L/2 येईल. ओके, ही जी लेंथ असेल ती पण L/2 येईल.
ओके. बट हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे याच्यामुळे वर्डन येणार नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला डिस्टन्स ह्या डायरेक्शनला. खूपदा रिपीट केली ही गोष्ट मी, म्हणून याला तर सोडून द्या. फक्त याच्यामुळे वर्डन येईल. याच्यामुळे वर्डन काय येईल सर, हा mg एवढा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ओके. सेंटर ऑफ मास इथून इथं मूव होतं, म्हणजे व्हर्टिकली तो एवढं मूव होतं, म्हणजे L/2 एवढं मूव होतं, म्हणजे हा झाला तुमच्या L/2. ॲक्च्युली हे आपण काढलं आहे पोटेन्शियल चेनमध्ये. अजून एकदा नवीन समजतो म्हणजे तिथं काय याचं. हा आला तुमच्या वर्डन. हे कसलं वर्डन आहे, सेंटर ऑफ मास इथून इथं मूव करण्याचे वर्डन आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंटर ऑफ मास इथून इथं मूव झाला म्हणजे रॉड व्हर्टिकलच्या हॉरिझॉन्टलच्या व्हर्टिकल होऊन गेला, हे वर्डन. आणि याच्यात जे मी निगेटिव्ह घेतलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. हा तुमच्या mg L/2. हे कोणतं वर्डन आहे, हे वर्डन आहे ड्यू टू एक्सटर्नल फोर्स फ्रॉम विच रिक्वायर्ड टू मूव दिस रॉड फ्रॉम दिस पोझिशन टू दिस हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल करण्यासाठी जो फोर्स लागणार आहे त्याच्यामुळे येणारं वर्डन हेच. कळलं. इन टर्म्स ऑफ वर्डन याला मी कसं गेलो बघा आता, मायनस ओके ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्झर्वेटिव्ह येणारा फोर्स का असतो, निगेटिव्ह ऑफ चेंज इन पोटेन्शियल येणार. ओके. निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. पोटेन्शियल एनर्जी काय होईल, फायनल मायनस इनिशियल. काय होईल ती, फायनल मायनस इनिशियल. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, याला रेफरन्स. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, पॉझिटिव्ह होती तिथं. हां बरोबर. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, फायनली हा रॉड का होतो आहे, व्हर्टिकल होतो आहे. व्हर्टिकल रॉड ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी क्रॅम्प करून ठेवायची, h/2 mg h/2. h काय लेंथ, इथं काय L आहे, तर फायनल पोटेन्शियल एनर्जी राहील mg L/2. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 0. हॉरिझॉन्टल होता तो, याला मी रेफरन्स पोझिशन मानलं आहे, रेफरन्स पॉईंट. ओके. का आला तो mg L/2. mg L/2 प्लस तुम्ही ह्या व्ह्यूने पण विचार केला, कारण की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ रॉड इथून इथं घेऊन जाण्यासाठी आपण तेच केलं होतं. सेंटर ऑफ मास घेतला होता, त्याच्या फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेतलं होतं आणि हे काढलं होतं. तुम्ही याच्याने विचार केला तरी चालेल, की डायरेक्टली तुम्ही जे क्रॅम्प करून ठेवलं असेल की हां व्हर्टिकली रॉड असा असतो त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी mg h/2 येते. रॉड जे व्हर्टिकल ठेवला असेल आणि हॉरिझॉन्टल असेल तर 0 येते. म्हणजे फायनल या कंडिशनमध्ये काय, फायनल ही आहे, इनिशियल ही. ह्या सिच्युएशनमध्ये पोटेन्शियल येते mg h/2. इथं लेंथ L दिली, mg L/2. ओके. सपोज मी तुम्हाला विचारलं असतं की रॉड ह्या कंडिशनमध्ये व्हर्टिकली आहे आणि त्याला हॉरिझॉन्टली घेऊन जा असं, तर मग पोटेन्शियल एनर्जी काय आलीस, तर त्यावेळेस ही जी पोटेन्शियल एनर्जी काय आहे ती mg L या पोझिशनची, ही काय आली सी इनिशियल आणि ही काय आली सी फायनल. मग तुम्ही इनिशियलच्या जागेवर ही ठेवली सी, मग हे जे आन्सर आहे हे निगेटिव्ह आलं असतं. हे निगेटिव्ह का आलं असतं, कारण हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव होतो आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव होतो आहे. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनलमुळे येणारं वर्डन का असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल. असा हा बघा इथं सेंटर ऑफ मास राहिला असता, इथून असा मूव झाला असा, याचा एक कोऑर्डिनेट असा राहिला असता, एक कॉम्पोनंट असा, एक असा हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके. ह्या कॉम्पोनंटमुळे वर्डन आलं नसतं, कारण ते काय हॉरिझॉन्टल आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा आहे. फक्त ह्या कॉम्पोनंटमुळे असं, ह्याच्यामुळे येणारं वर्डन काय राहिलं असतं, तर सर mg एवढी जी लेंथ एवढी ती आहे L/2. ओके. ते पॉझिटिव्ह राहिलं असतं. पण हे काय आहे, वर्डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपण काय काढत होतो, वर्डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, याच्या अपोजिट वर्डन, तर ते काय आलं असतं निगेटिव्ह. आता हे निगेटिव्ह आलं असतं, हे आलं आहे पॉझिटिव्ह. ते जे वर्डन ड्यू टू ग्रॅव्हिटीज फाईन करतोय अगेन्स्ट एखादा फोर्सच्या अगेन्स्ट वर्डन काढायला ना, त्याच फोर्सने येणारं वर्डन फाईन करून घ्यायचं, त्याची साईन अपोज करून द्यायची, त्याची साईन चेंज करून द्यायची. फिनिश. आजसाठी एवढं पुष्कळ आहे. ॲक्च्युली आहेत प्रॉब्लेम, बट टाईम पाहतो मी 59. ओके ठीक आहे, राहू दे एवढं. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला बघू. पुष्कळसे प्रॉब्लेम आहेत, 2-3 दिवस लागतील अजून. कन्झर्वेशन लॉचे प्रॉब्लेम बाकी आहेत अजून. तर
बाकीच्या नेक्स्ट लेक्चरला पाहू. उद्यापासून मी प्रॉब्लेम तुम्हाला आधी लिहून देईल, म्हणजे आजपासून आज रात्री देऊन देईल मी तुम्हाला, ते लिहून घ्यायचे आणि नंतर क्लिप बघायची. ओके. सो थँक्यू उपस्थित राहण्याबद्दल.